घराची कळा अंगण सांगतं अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे आणि या म्हणीलाही काहीतरी अर्थ असल्यामुळं ही म्हण सतत सदैव वापरली जाते. खरं तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचा परिसर. दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या तिथं आपण उभे आहोत. जरा आपण प्रवेशद्वाराकडं पाहूया. स्थापना डिसेंबर 2003 सालची आहे. ग्रामीण रुग्णालय दहिवडी हा फलक आपण इथं स्पष्ट पाहतोय. त्यासोबत त्या फलकाच्या तिथं एक लाईट आहे. आपण ती लाईट कोणत्या अँगलला आहे ती पाहूया. त्या लाईटचा अँगल दहिवडी या शब्दावरती गेलेला आहे आणि या फलकाला पूर्णपणे त्या फलकाचा संपूर्ण कलर गेलेला आहे. त्याबरोबर तो फलक पूर्ण वाकलेला आहे. खरं तर दहिवडी शहरातील हे मुख्य हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या अंतर्गत अनेक गावं या हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत. खरं तर इथल्या वैद्यकीय अधीक्षकांनी किंवा इथल्या ज्यांच्या ताब्यात हा दवाखाना आहे त्यांनी याबाबत खरं विचार करणं गरजेचं आहे. हा तालुका मंत्री महोदयांचा आहे. खरं तर इथं अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा दिल्याही जात असतील, पण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला जी आपल्याला परिस्थिती बघायला मिळते ती भयान परिस्थिती आहे. आपण यानंतर हॉस्पिटलच्या परिसराचीही पाहणी करणार आहोत. या हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कलर तर जाऊ द्या, खरं इथं ज्या संरक्षणासाठी जी गेट पाहिजे होतं आपण पाहू शकता. या ठिकाणी लोखंडी गेट असतं. गेट होतं की आपण पाहू शकता ते गेटचं जे हे पार्ट आहेत ते आपण इथं पाहूया. पण इथं गेटला कोणत्याही प्रकारचं इथं गेट तयार नाहीये. खरं तर संरक्षणासाठी संबंधित विभाग खर्च करतोय. प्रत्येक हॉस्पिटलला सुरक्षा यंत्रणा आहे. मात्र हे गेट जर अशा पद्धतीचं असेल, सताड उघडा असेल, म्हणजे गेट लावायलाच येत नसेल, तर नक्की सुरक्षा यंत्रणेनं काम कसं करायचं? सुरक्षा कशी होणार? हा महत्त्वाचा विषय सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं आपण पाहिलं, त्यानंतर स्वच्छतेच्या दृष्टीनेही पाहूया. खरं हे तर आरोग्य मंदिर आपण म्हणलं जातं, आरोग्य मंदिर आहे. मात्र या आरोग्य मंदिरामध्ये कचऱ्याची समस्या, कचरा साठवण्यासाठी जे डबे आहेत तिथं स्टीलचे आहेत. नगरपालिकेच्या वतीने लावले असतील किंवा या हॉस्पिटलच्या वतीने लावले असतील. ते मुळासकट खरं तर पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हे स्टीलचं आहे आणि इथं तो कचरा त्याच ह्याच्यात जाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकताय, तो कचरा पूर्णपणे याच डब्यामध्ये जाळलेला आहे. आणि ते मुळासकट उपटून खाली पडलेलं आहे. आणि आपण पाहू शकतोय पूर्णपणे हे निकामी झालेलंच आहे आणि हे कामात नाही, वापरात नाही. त्यामुळं या ठिकाणचा कचरा नक्की काय करतात ते पाहणं देखील मोठी औत्सुक्याचा विषय आहे. आता लिंक ART सेंटर म्हणून जे एक विभाग आहे, त्या विभागाचा आपण इथं पाहूया. त्या विभागाच्या आत जाण्यासाठी जे मुख्य गेट आहे, ते गेटची अवस्था आपण पाहूया खरं तर. कारण ART सेंटरचं हे जे गेट आहे, आपण बघू शकताय, हे पूर्णपणे वाकलेलं आहे. त्यामुळे बंद होण्याचा प्रश्नच नाहीये. आणि या ART सेंटरच्या ज्या खिडक्या आहेत, आपण पाहू शकताय. या ART सेंटरच्या खिडक्या, ती खिडकी फुटलेली आहे, ही खिडकी देखील फुटलेली आहे. या सगळ्या बाबतीत ART सेंटरच्या उजव्या बाजूला पाहूया आपण, पूर्णपणे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. जर ग्रामीण रुग्णालयामध्ये जर असा प्रकार असेल, तर इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य खरं तर कोणत्या पद्धतीत व्यवस्थित राहील. आता हा पुरावा एक आपण पाहूया. मिस्टर डिलाइट ही बाटली आहे. मिस्टर डिलाइट नावाची आहे. आपण बघू शकता आणि ही रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहे. जे गेट आहे त्या गेटच्या तिथं आहे आणि ही एकच नाही, अशा अनेक आहेत. आपण पाहूया जरा. मिस्टर डिलाइट आहे. त्याचबरोबर अल्फा ब्ल्यू म्हणून एक आहे आणि त्यासोबत देशी संत्रा, अशा विविध प्रकारच्या बाटल्या खरं तर इथं दुकान असल्याचा भास निर्माण होतोय. कारण इथल्या वैद्यकीय अधीक्षकांचं आणि सुरक्षा यंत्रणेचं इथं लक्ष आहे का नाही हे पाहणं खरं महत्त्वाचा विषय आहे. कारण दहिवडी शहरातील रुग्णालयाच्या परिसरातील हा प्रकार आहे. तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी जर आपल्याला अशा बाटल्या सापडत असतील प्रवेशद्वारावर, तर दवाखान्याच्या परिसरात आणि ज्या रूम वापरल्या जात नाही तिथं नक्की काय प्रकार चालला असेल ते देखील आपण पाहणार आहोत. या हॉस्पिटलच्या विद्युतीकरणासाठी जो जनरेटर आहे, तो जनरेटर आपण इथं पाहतोय. त्या जनरेटरला संरक्षण जाळे आहे.
पण जाळीच्या बाहेर जी वाढलेली झाडं आहेत, खरं तर ती झाडं अतिशय वाढलेली असून सुद्धा इथं लक्ष नाहीये. या ठिकाणी खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ही लाईटसारखी अतिशय धोकादायक बाब आहे आणि या ठिकाणी टोटली अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वच्छता असणं आवश्यक आहे. मात्र इथं अजूनही स्वच्छता असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. माझ्या पाठीमागं तुम्हाला लखलखीत आणि चकचकीत कलर दिलेली इमारत दिसते. म्हणजे ही इमारत नवीन आहे. पण थांबा, ही इमारत नवीन नाही, ही जुनीच इमारत आहे. मात्र या इमारतीच्या ज्या ठेकेदाराला काम मिळालं होतं, त्या ठेकेदारानं काम कसं केलंय पाहूया. त्याच इमारतीचा हा एक भाग आहे. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्याची पहिली पायरी मजबूत असणं गरजेचं असतं. मात्र ह्या इमारतीची आणि ह्या आतल्या रूममध्ये जाण्यासाठी जी पहिली पायरी आहे, ती तुम्हीच बघा. प्रेक्षकांनो, आपणच बघा आणि त्यानंतर पहिली पायरी महत्त्वाची आहे की काय आणि सरळ ह्या पायरीला ठेकेदारानं कलरही दिलेला आहे. त्यानंतर त्या रूममध्ये जाण्यासाठी हा अद्ययावत डिजिटल दरवाजा, ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो आपण, जे डिजिटल इंडिया म्हणलं जातं, तो हा दरवाजा. खरं तर या दरवाजातून आपल्याला सहज आत जायला येते का आपण पाहूया. बघितलं आपण ट्रान्सफर दरवाजा म्हणजे काय ते आपण आता पाहिलेलं आहे. आणि खरं तर या 3 ते 4 दिवसापूर्वी या सगळ्या गोष्टींना कलर दिलेला आहे. कारण कलर काय दिला असेल तुम्हालाही माहित असेल, मार्च महिना जवळ आलेला आहे. मार्च महिन्यात या सगळ्या कामांचं बिल काढलं जातं. त्यामुळं संबंधित ठेकेदारासाठी सगळी यंत्रणा लागलेली आहे. त्याला मार्ग नाही. आपण आणखी बघूया. रुग्णालयाच्या आवारात असलेला हा एक महत्त्वाचा विषय, हे आपण पाहू शकता. ते मी सांगण्यापेक्षा आपण पहा. हे काय आहे? इथं वायरी आलेल्या आहेत, फ्यूज आहेत. म्हणजे हे विद्युत कनेक्शन आहे. पण याला कुठं दारच मला दिसत नाही खरं तर. दार काढलंय का बसवलंच नाही, हेच माहीत नाही. कदाचित बहुतेक ते कॉन्ट्रॅक्टर दार बसवायचं विसरला असेल. पण वैद्यकीय अधीक्षकांनी सुद्धा याची पाहणी केलेली नसेल. खरं पाहणी करणं गरजेचं होतं. चुकाचुकी एखाद्याचा कारण नसताना जीवही जाऊ शकतो. खरं जीव गेला तरी आपल्या पाठीमागेच पीएम रूम सुद्धा आहे. कारण तालुक्यात कुठेही काही दुर्घटना घडली तर या ठिकाणी जे आपल्याला तांबड्या कलरचे पत्रे दिसत आहेत, त्या ठिकाणी पीएम रूम आहे. म्हणजे नक्की संबंधितांचा हेतू काय आहे हे आपल्याला स्पष्ट जाणवतंय. आरोग्याच्या दृष्टीनं गटर व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था ही महत्त्वाची असणं गरजेचं असतं. खरं तर अनेक आजार या सांडपाणी व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे होतात. पण आता रुग्णालयाच्या उत्तर बाजूला जी सांडपाणी व्यवस्था, जी चेंबर आहे, ते आपण बघूया. खरं तर हे चेंबर सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं बांधकाम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे त्यामध्ये पाणी आहे का नाही, इथल्या खरं विटा संपूर्ण पडून गेलेल्या आहेत. ही गोष्ट खरं तर पॅक असणं गरजेचं असतं, पॅक असती. मात्र जे कोण ठेकेदार असतील त्यांनी अशा पद्धतीनं हे अतिशय चांगल्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे. खरं आपण पाहू शकता इथं हे चेंबर उघडं असल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे. रुग्णालयाचं प्रथम गेट आपण बघितलं होतं आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूला जे संरक्षण कंपाऊंड आहे, भिंत आहे, ती भिंत आपण बघू शकता. अतिशय भिंत ही सहज एखाद्याला आत येता येईल आणि बाहेरही जाता येईल अशा पद्धतीची ही भिंत आहे. खरं तर अतिशय उत्कृष्ट काम केल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आता यानंतर या भिंतीनंतर आपण या रुग्णालयाला शवविच्छेदन करण्यासाठी जी रूम आहे, ती आपण आता पाहणार आहोत. शवविच्छेदनासाठी जी रूम आहे, ती रूम आपण पाहूया. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं गेट आहे. आपण गेट बघू शकताय. पण ते सताड उघडं आहे. त्यामुळं शवविच्छेदनाकडे जाणारा रस्ता आपल्याला खुल्याम त्या रूमपर्यंत गेल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि आतमध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मर शेजारी झाडे-झुडपे वाढून खरं तर त्या ट्रान्सफॉर्मरच्या बरोबरी करायला ही झाडं-झुडपं स्पर्धा करतायत आणि ट्रान्सफॉर्मरच्या आत सुद्धा सताड उघडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा विद्युत पुरवठा चालू आहे. याला दरवाजेही आहेत. मात्र बंद करायची तसदी कोण घेत नाही. अचानक जरी तर स्पर्श झाला एखाद्याचा, तर त्या स्पर्शामुळं जीवितहानी होऊ शकते. कारण ही अतिशय बाब गंभीर म्हणावी लागेल. आता आपण शवविच्छेदनाच्या रूमच्या शेजारी आपण बघूया. ही शवविच्छेदन रूम आणि शवविच्छेदन केल्यानंतर
त्या शवविच्छेदनासाठी वापरण्यात आलेले जे काही हँड ग्लोव्ज असतात, जे रबरी असतात. आपण कॅमेरामॅनला विनंती करू, आपण हे जरा झूम करून दाखवा. शवविच्छेदनाशेजारी जे वापरण्यात आलेले जे काही रबरी हँड ग्लोव्ज आहेत, ते आहे असेच पडलेले आहेत. आपण पाहू शकता. काही कपडे सुद्धा शवविच्छेदन केल्यानंतर जे कपडे, पॅन्ट आहेत, त्यामध्ये विविध प्रकारचे कपडे आपल्याला ह्या खड्ड्यात सुद्धा पडलेले दिसतायत. त्याबरोबर त्याचा विसेरा राखून ठेवण्यासाठी ज्या बाटल्या असतात, त्या बाटल्याही पलीकडं आपल्याला पाहायला मिळतील. अशा अनेक गोष्टी इथं आपल्याला खरं तर पाहायला मिळतायत. त्यामुळं ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचं हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. कारण या वापरलेल्या वस्तू खरं तर निर्लंकित करणं गरजेचं असतं. मात्र या गोष्टी निर्लंकित न करता त्या थेट त्या पीएम रूमच्या शेजारी समोरच, माझ्या पाठीमागे इथं पाहताय तुम्ही, तिथंच टाकून दिलेल्या आहेत. त्यामुळं खरं तर या गोष्टींचा सर्वसामान्य माणसांना सुद्धा कामानिमित्त जर इथं आलं, एखादा पेशंट मृत झाला असेल आणि त्या मृत पेशंटचं शवविच्छेदन झाल्यासाठी त्याला जेव्हा न्यायची वेळ येते, त्यावेळेला गाडीत भरताना सुद्धा या सगळ्या वस्तूंचा त्या माणसांना त्रास होऊ शकतो, संसर्ग आजार पण होऊ शकतो. त्यामुळं हे खरं तर निर्लंकित करणं गरजेचं असतं. ज्या वस्तू होत्या त्या आपण पाहू शकता झाडाच्या बुडक्यात, जे हे टॉयलेटचे भांडे आहेत, ते खरं तर म्हणजे खराब झाल्यानंतर ते बदललेले आहेत. हे झाडाच्या बुडक्यात ह्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर इथं एक भांडं आहे. म्हणजे ज्या खड्ड्यात झाड लावायचं होतं, त्या खड्ड्यात लावलेल्या झाडावरती हे भांडं टाकलेलं आहे. त्यामुळे त्या झाडाची वाढ खुंटून ते झाड जळून गेलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून या रुग्णालयानं किंवा जे कोणी टाकलेलं आहे, त्यांनी कुठल्याही पद्धतीची दक्षता घेतल्याचं आपल्याला दिसत नाहीये. निर्लंकाचा मुद्दा आपण एक पाहूया. हे खरं तर संबंधित विभागातर्फे निर्लंकन करण्यासाठी अद्ययावत गोष्टी पुरवल्या जातात. मात्र हे निर्लंकन तुम्ही पहा, उघड्यावरती हे निर्लंकन केलेलं आहे आणि या निर्लंकनामुळं ज्याही वस्तू जाळलेल्या आहेत, त्याचा धूर आपल्याला पाहायला मिळतो. या धुरामुळं श्वसनाचे त्रास खरं तर या परिसरातील लोकांना आणि हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा होतोय. रुग्णालयाचा मागचा परिसर आपण पाहूया. अतिशय लखलखीत आणि चकचकीत दिसला असला तरी अंतर्गत बाबी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहे. खरं तर पहिल्या गेटपासून परिसरामध्ये असलेली परिस्थिती आणि या ठिकाणी टाकाऊ पदार्थ, खरं तर हे गणित कुठं जुळत नाहीये. आरोग्याचं मंदिर म्हणून या हॉस्पिटलकडे पाहिलं जातं. पण आरोग्याचं मंदिर आहे का? खरं तर हे संशोधनाची गोष्ट आहे. या ठिकाणी जे वैद्यकीय अधीक्षक असतील, कर्मचारी असतील, रुग्णालय अधीक्षक असतील, याबाबत हे उदासीन आहेत, हे मात्र नक्की. आणि त्यामुळं या रुग्णालयाचे सर्वेसर्वा असणारे डॉक्टर युवराज करपे, जे सिव्हिल सर्जन आहेत, त्यांनी खरं तर या ठिकाणी भेट देणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांनी भेट दिली तर या ठिकाणच्या भेटीमध्ये त्यांना या गोष्टी पाहायला मिळतील आणि यामध्ये बदल होणार का नाही, हे तेच स्वतः ठरवतील. आपला आवाज न्यूजसाठी अमोल वायदंडेसह संदीप जटार, दहिवडी. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.